श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 म्हणजे सोमवारपासून चालू होत आहे, तर तो 21 सप्टेंबरला पितृ अमावस्याला हा पितृपक्ष संपणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्यही केले जात नाही। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होती आणि ती आश्विन महिन्याच्या अमावस्यालाही संपत असते। पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जाते। या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषातून मुक्तता देखील होत असते। धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्या गोष्टीची कमतरताही आपल्याला भासत नाही। त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान हे केले पाहिजे। पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसामुळे काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात। काही नियमाचे पालन हे केले जाते, तर आपण हे 15 दिवसामध्ये या नियमाचं पालन नक्कीच करावे, कारण आपल्या पूर्वजांना हा पितृपक्ष हा समर्पित असतो। त्यामुळे या नियमाचं पालन तुम्ही नक्कीच करा। आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत। कोणत्या आहेत त्या वस्तू ते आपण आता पाहूया। पितृपक्षामध्ये या 3 वस्तू जर तुम्ही नकळत कोणाला दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही सोडून जाते। आपल्याला पितृदोष लागतो आणि घरामध्ये पितृदोष असेल त्या घरात कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही। घराची, कुटुंबाची, मुलाची कधीही प्रगती होत नाही। म्हणून आपल्याला काही झाले तर या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा। तर कोणत्या आहेत त्या वस्तू, चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतासारखे मानले जाते आणि म्हणूनच त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी, सुख, संपत्ती येते आणि पूर्वज जर नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणीने भरलेले असते। त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतात आणि म्हणूनच पितृपक्षात दररोज तर्पण करावे। परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे आणि पूर्वजांचे आणि आवडत्या देवतेचे नामस्मरण करावे, हे फक्त लक्षात ठेवा। आणि ज्यांचे आई वडील जिवंत नाहीत किंवा दोघांपैकी एक जिवंत आहे, त्यांनी काय करायचं, पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे। तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहे। जे काळे तीळ असतात ना ते घालून दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला तर्पण हे करायचे आहे। या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात ना ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात। म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी असते ती गायीला खाऊ घालायची। असं केल्याने देवी देवतेचा आशीर्वाद मिळतो असे शास्त्रामध्ये म्हटले आहे। पितृपक्षात पूर्ण भक्तीनं गायीला चारा किंवा चपाती खाऊ घाला। श्राद्ध कर्माचे पुण्य फळ तुम्हाला प्राप्त होईल, त्याने तुमचे पितर सुद्धा संतुष्ट होतील। पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा लावायचा असतो, कारण दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते। आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवर येतात आणि आपल्या नातेवाईकाकडे ते येत असतात। त्यामुळं आपल्याला दक्षिण दिशेला दिवा हा लावायचा आहे तोंड करून, हे लक्षात ठेवा। पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान हे आवर्जून टाळायचे असते। यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, जसे की नवीन घर खरेदी करणे, जमीन खरेदी करणे किंवा कपडे, दागिने हे सुद्धा आपण पितृपक्षामध्ये खरेदी करू नये असं सांगितलं जातं। बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात, अशा वेळी आपण सोने खरेदी करत असतो। परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे सुद्धा पूर्ण वर्ज मानले जाते, हे लक्षात ठेवा। आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो। आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान
हे केले जातं। पितृपक्षामध्ये कोणत्या नियमाचे पालन करावे? पहा, पितृपक्षामध्ये आपले पूर्वज असतात ना, ते येत असतात, त्यामुळे त्यांना वाईट बोलू नये। आपल्या पूर्वजाबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो, कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात, म्हणून आपण काहीतरी त्यांच्याबद्दल वाईट बोलत असतो। परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजाबद्दल कोणत्याही वाईट गोष्टी बोलू नये। पितृपक्षामध्ये दिवसामध्ये तुम्ही कांदा, लसूण, मांसाहार इत्यादी पदार्थाचे सेवन अजिबात करू नये। तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान तुम्ही करू नये। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्ये, मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी धार्मिक विधीसुद्धा पितृपक्षाच्या काळात करू नये, कारण त्या अशुभ गोष्टी मानल्या जातात। पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडेसुद्धा परिधान करणे अत्यंत अशुभ मानले जाते। पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका। झाडू खरेदी केल्या तर धनहानी होऊ शकते, आपल्या घरात लक्ष्मीही नष्ट होते, घरात गरिबी आणि दारिद्र्यता येत असते, म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी करू नये। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेलसुद्धा खरेदी करू नये। मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते, आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केले तर शनीचा अशुभ प्रभाव पडतो, त्यामुळे घरात कटकटी वाढतात। तर तसंच पितृपक्षामध्ये शिळं अन्नसुद्धा खाऊ नये असं सांगितलं जातं। या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, जिरं, मुळी, काळं मीठ, काकडी, दुधी भोपळा यांचं सेवन देखील आवर्जून टाळावे असं सांगितलं जातं। पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू आहेत ना, ते कोणाला अजिबात द्यायच्या नाहीत। ती व्यक्ती कितीही जवळची असेल तरीसुद्धा त्या वस्तू कोणालाही द्यायची नाही। तर सर्वात पहिलं म्हणजे पैसे। पितृपक्षामध्ये कधीही कोणाला पैसे उसने देऊ नका, किंवा कोणाकडूनही पैसे उसने घ्यायचे नाहीत। कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा। पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली, उसने पैसे दिले किंवा घेतले तर घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते, लक्ष्मी कायमची निघून जाते, धनहानी होते, आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागते। म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे कोणाला उधार देऊ नका असं सांगितलं जातं। दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कुसा। कुसा हे गवत आहे जे पितृपक्षात वापरलं जातं, हे सर्वांना माहीत आहे। पितरांना तर्पण करत असतो ना, त्यावेळी कुसाचा वापर हा करत असतो, त्यामुळं पूर्वजांचं तर्पण करत्यावेळेस आपण हे कुसा आहे ना, ते कुणालाही द्यायचं नाही। आपल्या घरात जी कुसा आहे ना, ती कोणालाही चुकून द्यायची नाही। कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असते ना, आपल्याकडे शेजारची असो तर आपल्याला ती मागत असते, परंतु आपल्याला त्यांना ही कुसा हे द्यायची नाही। पितृपक्षामध्ये तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ। बघा, पितृपक्षामध्ये दान करणं हे सर्वश्रेष्ठ मानले जातं। पितृपक्षामध्ये दान केले तर आपल्याला दुपटीने फळ प्राप्त होतो, परंतु दान करताना आपल्याला पैशासोबत तांदळाचं दानसुद्धा करायचं नाही। तांदूळ जे आहे ना, ते चुकूनसुद्धा कोणाला द्यायचे नसतात, कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवत असतो, आणि तो पूर्णपणे आपल्या पितरांना हा समर्पित असतो। त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपंधरवड्यात तांदूळ हे दान द्यायचे नाही। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा आवर्जून लावायचा असतो। दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो, आणि आपल्या आयुष्यातील अंधारसुद्धा दूर होत असतो। त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी अडथळे असतात ना, ते दूर होतात। म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा तुम्ही आवर्जून लावा। आता ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते ना, तसेच पितरांनासुद्धा प्रकाशाची गरज असते, म्हणून हा दिवा हा लावला जातो। हा दिवा आपल्या पितरांना समर्पित असतो, त्यामुळं पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेकडं एक दिवा तुम्ही तोंड करून अवश्य लावा। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की पितृपक्षामध्ये या 3 गोष्टी कोणालाही दान करायचे नाही। पहिली गोष्ट आहे पैसा, दुसरी गोष्ट आहे कुशा, आणि तिसरी गोष्ट आहे तांदूळ। या 3 वस्तू पितृपक्षामध्ये तुम्हाला कोणालाही दान करायच्या नाहीत, किंवा कोणालाही उसण्या द्यायच्या नाहीत, त्यामुळे आपले पितरच हे नाराज होतात। तर या गोष्टी तुम्ही पितृपक्षामध्ये पितृपंधरवड्यामध्ये कोणालाही देऊ नका। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।